बेंगलुरु में आज एक बड़ा फूड अडल्टरेशन घोटाला सामने आया है। नंदिनी पालस को बड़ी तादाद में नकली घी सप्लाई किया जा रहा था। ये पूरा मामला महेंद्र नामी शख्स से जुड़ा है, जो कर्नाटका मिल्क फेडरेशन का ऑफिशियल डीलर और डिस्ट्रीब्यूटर था और शहर के मुख्तलिफ इलाकों में नंदिनी घी पहुंचाने की जिम्मेदारी इनकी थी। हुकाम के मुताबिक महेंद्रा ने कुछ माह पहले से KMF से घी के ऑर्डर्स कम करना शुरू कर दिए थे। मिसाल के तौर पर 100 लीटर की जगह वो सिर्फ 50 लीटर का ऑर्डर देते थे। इसी दौरान वो असली नंदिनी घी में पाम ऑयल और दूसरे तेल मिलाकर इसे पतला करते थे। 1 लीटर असली घी की मदद से वो तकरीबन 5 लीटर मिलावटी घी तैयार करते और इसे मुख्तलिफ नंदिनी पालस में असली घी के तौर पर सप्लाई करते। KMF विजिलेंस टीम ने ऑर्डर्स में गैर मामूली कमी देखकर तहकीकात शुरू की। इंक्वायरी में मुकम्मल घोटाला सामने आ गया। ज़राए के मुताबिक महेंद्रा ने अपनी बेटी की शादी के खर्चे पूरे करने के लिए ये मिलावट शुरू की और एक मुकामी जाली घी बनाने वाले ग्रोह से मिलकर इसकी पैदावार बढ़ा दी। इसके बाद बेंगलुरु CCB ने KMF विजिलेंस विंग के साथ मिलकर मुश्तरका छापा मारकर कार्रवाई की, जिसके नतीजे में महेंद्रा और इसके साथियों को गिरफ्तार कर लिया गया। हुकाम के मुताबिक ये रैकेट डिस्ट्रीब्यूटर की सरकारी रसाई के जरिए मुख्तलिफ नंदिनी पालस तक पहुंचा रहा था। फिलहाल सप्लाई चेन, माली फायदे और मुमकिन बड़े नेटवर्क से जुड़ी मजीद तहकीकात जारी हैं। ವಿಜಿಲೆನ್ಸ್ ಟೀಮ್ ಕಡೆಯಿಂದ ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಬಂತು. ಸೊ ಜಂಟಿಯಾಗಿ CCB ಮತ್ತು KMF ಒಂದು ಪ್ರಕರಣ ನಾವು ಡಿಟೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ 3 ಜನಕ್ಕೆ ನಾವು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, 8 ಜನಕ್ಕೆ ನಾವು ಡಿಟೈನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಕ್ವಶನಿಂಗ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಂದಿನಿ ಘೀ ಮತ್ತು ಈ ಥರ ಮಿಲ್ಕ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಮತ್ತು ಆಯಿಲ್ ಅದೆಲ್ಲ ಸೇರಿ ಕೆಲವು ಡೂಪ್ಲಿಕೇಟ್ ಆಗ್ತಿದ್ದು ಅಂತ ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಬಂದಿತ್ತು. ಸೊ ಟೋಟಲ್ 4 ಗಾಡಿ ವಾಹನ ಸೀಸ್ ಆಗಿದೆ ಮತ್ತು ಒಂದು ಮಷೀನ್ ಯೂನಿಟ್. ಈ ಮಷೀನ್ ಯೂನಿಟ್ ತಮಿಳುನಾಡು ಸ್ಟೇಟಲ್ಲಿ ತಿರುಪೂರ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿ ರೇಡ್ ಆಗಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಪಾರ್ಲರ್ಸಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಸಪ್ಲೈ ಆಗ್ತಿದ್ದು KMF ಪಾರ್ಲರ್ಗೆ ಒಟ್ಟಾಗಿ ಅಂದಾಜು 1.26 crores ವ್ಯಾಲ್ಯೂದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಪ್ಲಸ್ ಮಷಿನರಿ ಪ್ಲಸ್ ವೆಹಿಕಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸೀಸ್ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಆರೋಪಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನೂ ಡೀಟೇಲ್ಸ್ ನಾವು ಪತ್ತೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇನಿಷಿಯಲ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಪ್ರಕಾರ ಇದು ಹಳೆ ಇದೇ ರೀತಿ ಅವರು 2021 ಮತ್ತು 2018 ಕೂಡ ಮಾಡಿದರು. ಸೊ ಯಾವ ರೀತಿ ಇದು ನಡೆದಿದೆ ಮತ್ತು ಈಗ ಏನೇನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ತನಿಖೆ ಇದು ಮುಂದೆ.